तुमचा अपमान करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर द्यायची गरज नसते, कारण काही लोकांना शब्दांनी नाही तर तुमच्या बदललेल्या वागणुकीतून उत्तर मिळतं. कधी तुमचा अपमान झाला आहे का? कुणीतरी तुमच्यासमोर तुम्हाला कमी लेखलंय आणि नंतर तुम्ही एकटे असताना मनात आलंय, याला एकदा तरी धडा शिकवायला हवा होता. पण आज आपण जे नियम पाहणार आहोत ते बदला घेण्याचे नाहीत. हे आहेत असे उलटे नियम ज्यामुळे समोरच्याला तुमची किंमत स्वतःहून कळेल. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. नियम नंबर 1, लगेच उत्तर देऊ नका. कोणी तुमचा अपमान केला की तुमची पहिली रिॲक्शन असते लगेच प्रत्युत्तर देण्याची. पण थांबा, कारण तुम्ही रागात दिलेलं उत्तर समोरच्याला तुमच्यावर नियंत्रण मिळवून देतं. त्याऐवजी शांत राहा आणि फक्त एवढंच म्हणा, ठीक आहे, तुझं मत आहे. ही छोटीशी लाईन समोरच्याची पूर्ण हवा काढून शकते, कारण त्याला तुमचा राग पाहायचा असतो आणि तुम्ही रागावलाच नाहीत तर त्याचा खेळ तिथेच संपतो. नियम नंबर 2, स्वतःला सिद्ध करण्याची घाई करू नका. कोणी तुम्हाला कमी समजत असेल तर प्रत्येक वेळी त्याला चुकीचं सिद्ध करण्याची गरज नाही. तुमची मेहनत तुमच्यासाठी बोला. आज तो तुम्हाला कमी लेखेल, उद्या तुमचं यश त्याला उत्तर देईल. लक्षात ठेवा, ज्यांना तुमची किंमत समजत नाही त्यांच्यासमोर तुमची किंमत सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. नियम नंबर 3, तुमचा अपमान करणाऱ्याला तुमची कमजोरी दाखवू नका. काही लोक तुमच्या भावनांचा वापर तुमच्या विरुद्ध करतात. तुम्ही कुठे दुखावता, काय सहन होत नाही, कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देते, हे सगळं प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. शांत राहा, स्वतःला सांभाळा आणि तुमच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करा. कारण तुमची शांतता ही कमजोरी नाही, ती तुमच्या नियंत्रणाची खूण आहे. आणि जर तुम्हाला असे मन मजबूत करणारे आणि आयुष्य बदलणारे विचार आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नियम नंबर 4, तुमची उपस्थिती स्वस्थ करू नका. ज्याला तुमचा आदर नाही त्यांच्या भोवती सतत फिरण्याची गरज नाही. तो बोलावेल तेव्हा धावून जाणं, तो दुर्लक्ष करेल तरी त्यांचं लक्ष मिळवण्याचा प्रयत्न करणं आणि वारंवार स्वतःची किंमत सिद्ध करणं हे बंद करा. कधीकधी सर्वात मोठं उत्तर म्हणजे थोडं अंतर ठेवणं, कारण जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला वागायचं हे शिकवावं लागतं. नियम नंबर 5, अपमानाला तुमच्या प्रगतीचं इंधन बनवा. कोणीतरी तुम्हाला म्हटलं, तुझ्याकडून काही होणार नाही, तर त्यांचं वाक्यावर रात्रंदिवस विचार करत बसू नका. त्याऐवजी स्वतःला विचारा, मी माझ्या आयुष्यात खरंच काय करू शकतो? तुमची ऊर्जा बदला घेण्यात खर्च करू नका, तीच ऊर्जा स्वतःला घडवण्यात वापरा. कारण सर्वात शक्तिशाली उत्तर म्हणजे तुम्ही कालपेक्षा आज चांगले होणं. आणि लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचा अपमान केला त्यांना हरवण्यासाठी त्यांच्यासारखं बनण्याची गरज नाही. स्वतःची किंमत वाढवा, स्वतःवर काम करा, शांत राहा आणि तुमचं आयुष्य इतकं मजबूत बनवा की जुन्या अपमानाकडे पाहून तुम्हाला हसू येईल. नियम नंबर 6, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देणं बंद करा. तुम्ही काय केलं, का केलं, कुठे गेला, कुणाशी बोललात, प्रत्येक गोष्टीचा हिशेब प्रत्येकाला देण्याची गरज नाही. तुम्हाला चुकीचं समजणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगत बसला तर तुमचं आयुष्य त्यांच्या मताभोवती फिरत राहील. ज्याला गैरसमज करून घ्यायचा आहे त्याला स्पष्टीकरणाची अपुरच वाटतं. म्हणून शांत राहा आणि पुढे चला. नियम नंबर 7, अपमान करणाऱ्याची नक्कल करू नका. समोरच्या तुमच्याशी उद्धटपणे वागला तर म्हणून तुम्ही उद्धट होऊ नका, कारण ज्यांच्यासारखं वागून तुम्ही त्याला हरवत नाही, तुम्ही फक्त स्वतःची पातळी खाली आणता. तुमचा स्वभाव, तुमची संस्कृती आणि तुमचा संयम कायम ठेवा. खरी ताकद आवाज मोठा करण्यात नाही, स्वतःवर नियंत्रण ठेवण्यात आहे. नियम नंबर 8, तुमची प्रगती गुपचूप करा. प्रत्येक प्लॅन आधीच सगळ्यांना सांगू नका. तुम्ही काय शिकत आहात, पुढे काय करणार आहात, किती मेहनत घेत आहात, प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. काम शांतपणे करा आणि जेव्हा परिणाम दिसेल तेव्हा तुमच्याकडे सांगण्यासाठी काही उरणार नाही, कारण तुमचं यश
सगळं सांगत असेल. नियम नंबर 9, तुमचा वेळ चुकीच्या लोकांना देऊ नका. काही लोक फक्त तुमचा वेळ, लक्ष आणि ऊर्जा घेतात. त्यांच्याशी प्रत्येक ॲग्रीमेंट जिंकण्याची प्रयत्न करू नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, या व्यक्तीसोबत वाद घालून माझ्या आयुष्यात खरंच काही सुधारणा होणार आहेत का? उत्तर जर नाही असेल तर तिथून शांतपणे बाजूला व्हा. तुमचा वेळ तुमच्या भविष्यापेक्षा महत्त्वाचा कोणताही वाद नाही. नियम नंबर 10, स्वतःचा आदर स्वतःपासून सुरू करा. तुम्हीच सतत स्वतःला कमी समजत असाल तर दुसऱ्यांकडून आदरांची अपेक्षा कशी करणार? स्वतःच्या चुका स्वीकारा, पण स्वतःला कमी लेखू नका. तुमची किंमत दुसऱ्यांच्या ओपिनियन्सने ठरत नाही. आज कुणी तुम्हाला कमी लेखलं म्हणून तुम्ही खरंच कमी होत नाही. तुम्ही कोण आहात हे तुमचं कृती ठरतात. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचा अपमान करणाऱ्याला सर्वात मोठा धडा म्हणजे त्यांच्याविरुद्ध द्वेष ठेवणं नाही, तर स्वतःचं आयुष्य इतकं चांगलं बनवणं की त्यांच्या शब्दांना तुमच्या मनात जागाच उरणार नाही. जर या विचारांनी तुम्हाला एक वेगळी पर्स्पेक्टिव्ह दिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्याला आज हे ऐकण्याची गरज आहे. आणि कमेंटमध्ये यामधला तुम्हाला कोणता पॉईंट आवडला हे नक्कीच लिहा. धन्यवाद.